अपडेट्स आलेले आहेत त्यासाठी मी वृषालीकडे चालूया. ब्रेकिंग न्यूज काही आलेली आहे. वृषाली, काय आहे अपडेट्स? नक्कीच प्रसन्न सर, पाहायला गेलं तर मुंबईमधली महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांचा पराभव झालेला आहे. वॉर्ड क्रमांक 132 मधून भाजपचे पराग शहा हे विजयी झालेले आहेत आणि छेडा जे आहे ते पराभूत झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 132 मधला हा कौल जो आहे तो आपण पाहताय. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांचा पराभव झालेला आहे. प्रतिष्ठेची केलेली होती निवडणूक आणि प्रचार आणि प्रसार सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला होता आणि आता प्रवीण छेडांचा पराभव झालेला आहे. मुंबई महापालिकेमधल्या विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांचा पराभव झालाय. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. वॉर्ड क्रमांक 132 मधून भाजपचे पराग शहा हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. मुंबई महापालिकेमधले जे आहेत कौल जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पराग शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपचे या ठिकाणी मुंबई पालिका निवडणुकांमध्ये ओळखले जात होते, त्यांची अशी ओळख आहे आणि त्यांचा आता इथे या ठिकाणी विजयी झालेला आहे. त्याच्यामुळे गणित नेमकी काय असतील ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. वॉर्ड क्रमांक 132 मधून भाजपचे पराग शहा हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांचा पराभव झालेला आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहिलं तर शिवसेना ही आघाडीवर आहे. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजप त्यांनी अर्धशतक पुढे केलेलं आहे, अर्धशतकाच्या पण पुढे गेलेले आहेत, आघाडीवर आहेत. मनसे सुद्धा 10 जागांवर आघाडीवर आहे आणि शिवसैनिकांचा जल्लोष जो आहे तो आपण पाहताय. शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने आता जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे, मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. शिवसेना भवनच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहताय. फटाकेबाजी केली जाते, आतषबाजी केली जाते आणि शिवसैनिकांच्या या उत्साहाला आता उधाण आल्याचा सुद्धा पाहतोय. कौल जो आहे तो काही तासातच स्पष्ट होईल. मात्र ज्या पद्धतीने शिवसेना आघाडी घेते, भाजप आघाडीवर आहे, ते चित्र पाहता पुढच्या काही तासामध्ये नेमकं काय होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचा पराभव झालाय. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. आपल्या सोबत आता आहेत पुण्याहून योगेश कुटे, ग्रामीण राजकारणाचे अभ्यासक आणि सकाळचे वरिष्ठ पत्रकार. योगेश कुटे, आपण मधल्या सगळ्या दिवसभर आमचं महापालिकेचं चाललं आहे, पण त्याचवेळी जरा जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ज्या प्रकारचे निकाल जिल्हा परिषदेत आम्हाला बघायला मिळत आहेत त्यामध्ये भाजप अनेक ठिकाणी खाती खोलतोय. दानवे म्हणाले होते की किमान 11 ते 13, 11 ते 14 पर्यंत आम्ही कदाचित 25 पैकी जिल्हा परिषदा मारू, असं चित्र वाटतंय का तुम्हाला? भाजपची पश्चिम महाराष्ट्रातली घोडदौड जर पाहिली तर कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये भाजपला नो एंट्री होती. तिथे आता भाजपच्या काही जागा, 5 जागा 4 जागावरती भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं सध्या दिसून येत आहे. आणि मला वाटतं आणखी महत्त्वाचं म्हणजे परळीमध्ये बीडमध्ये जे आपल्याला धनंजय मुंडेंची जी सुरुवातीला जी सरशी दिसत होती, तिथे धनंजय मुंडे पिछाडीवर पडून जो पहिला अधिकृत जो निकाल आहे तो पहिला अधिकृत निकाल हा पंकजा मुंडेंच्या म्हणजे भाजपच्या बाजूने गेलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे स्थान राखतायत, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे राखू शकतील आणि अशा प्रकारे एक 10 ते जळगावमध्ये गिरीश महाजन त्यांचं स्थान राखतायत. त्यामुळे डबल डिजिटमध्ये म्हणजे 11 ते 15 हा आकडा मला थोडा वाटतोय, पण 10 ते 12 जिल्हा परिषदा नक्कीच बीजेपीच्या बाजूने राहतील असं सध्याचं चित्र दिसून येत आहे. योगेशजी, आपण नक्कीच या संदर्भात अधिक माहिती सुद्धा तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास मी जातोय भाजपच्या मानेंकडे. नागपूरहून आपल्यासोबत आहेत मिलिंद माने. मिलिंद मानेजी, जिल्हा परिषदेबद्दल थोडंसं बोलूयात. जिल्हा परिषदांच्या बाबतीत सुद्धा भाजपने 15 पर्यंतचा आपला अंदाज वर्तवला होता की मी 15 जिल्हा परिषदा मारू. सध्या तरी तसं चित्र दिसत नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादीने तुम्हाला ग्रामीण बेल्टमध्ये, ग्रामीण पट्ट्यामध्ये अजून एक कडवी फाईट दिलेली आहे. नाही, आता आम्ही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्ष जो आहे ज्या पद्धतीनं विकास कामामुळे समोर गेलेला आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा तो समोर जात आहे. आधीच्या तुलनेमध्ये ज्या जागा वाढलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्या निश्चितच आम्हाला अगदी पॉझिटिव्ह आहेत. त्या म्हणजे आमचं काही नुकसान झालेलं नाही, उलट आम्ही समोर गेलेलो आहे. काही प्रमाणामध्ये काही पक्ष समोर असतील, परंतु निकालाअंती तुम्हाला वाटेल की भाजप बऱ्याचशा ठिकाणी जी आहे ती बरोबरीत आलेली असेल आणि ती पुढेही गेलेली असेल. अजून पूर्ण निकाल यायचा आहे. धन्यवाद मानेजी, आम्ही वाट पाहूया त्या क्षणाची. अर्थात मानेजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. मी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये येतो. मी सुरू करतो पुन्हा एकदा पाठकांपासून. विश्वास पाठकजी, शहरांच्या बाबतीत बोलत असताना नाशिकमध्ये तुम्ही तो गेन आहे तुमचा, नाशिकमध्ये तुम्ही सत्तेच्या दिशेने चाललेला आहात. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय की तुम्ही राष्ट्रवादीला चांगलाच धोबीपछाड दिलेला आहे. पण अशी काय स्ट्रॅटेजी चुकली की हे यश तुम्हाला मुंबईत रिपीट करता येत नाहीये?
नाही, मुंबईमध्ये ही गोष्ट मान्य करायला हवी की शिवसेनेचं इथे जाळं फार जुनं आहे, त्यांचं नेटवर्किंगही चांगलं होतं. त्याला उद्ध्वस्त करणं आणि कॉम्पीट करणं हे आमच्या दृष्टीने देखील आव्हान होतंच आणि त्या दृष्टीने आम्ही पुरेपूर प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की यांनी जे भावनिक मुद्दे आणि मराठी माणसाचे तारणार केवळ आम्हीच आहे असं वगैरे करून जे कॉन्सन्ट्रेशन केलं त्यामुळे त्यांना लाभ झालेला दिसतोय. मात्र भारतीय जनता पक्षाचा जर तुम्ही प्रश्न घेतला तर आम्ही 31वरनं जवळजवळ 90पर्यंत जातो आहे. ही देखील एक फार मोठी आघाडी आहे, फार मोठी जंप आहे असं म्हणता येईल. आणि याच्यापुढे अजून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि सेवेच्या माध्यमातून मुंबईमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये नंबर 1चा पक्ष नक्की होऊ. ज्या प्रकारची आमची घोडदौड चालू आहे त्यावरनं तुम्ही समजू शकता. नाही पाठकजी, हा झाला तुमचं एक जनरल विश्लेषण. प्रश्न असा आहे इथे नेते कमी कुठे पडले आणि आता सुद्धा प्रश्न असा आहे की जर का पुण्यातला मराठी माणूस तुम्हाला तुमच्या बरोबर येतो पण मुंबईतला मात्र शिवसेनेबरोबरच राहतो, असा काय आयडेंटिटी क्रायसिस आहे की भाजपवरती इकडचे लोक विश्वास ठेवत नाहीये? मगाशी निलेश खरेंनी जसं उदाहरण अतिशय चांगलं दिलं, नुसते मराठी नाहीत तर ज्यांना हिंदू मत म्हणून तुम्ही कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करता त्या गुजराती, भैया, बिहारी, उत्तर प्रदेशनी पण शिवसेनेला मतदान केलं. इतकंच काय, मुसलमानांनी सुद्धा मतदान केलं असेल असा आकडा बघून वाटतंय. हे वर्ग तुमच्या विरोधात गेलेत विश्वास पाठक. नाही, शिवसेनेने काही मुद्दे जे जोरकसपणे मांडले त्यातला एक मुद्दा असा होता की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला उद्ध्वस्त करायला किंवा संपवायला निघालेला आहे. आणि त्या भावनिक आव्हानातनं त्यांनी सर्वांना एक असं इम्प्रेशन तयार केलं की शिवसेना आता संपणार आहे आणि शिवसेनेला जर तुम्ही वाचवलं नाही तर मुंबईचं काही खरं नाही. मला वाटतं या भावनिक मुद्द्यामुळे त्यांना थोडासा ॲडव्हान्टेज मिळायला दिसतोय. तरी आमची जी घोडदौड आहे किंवा आमचं जे यश आहे हे देखील कमी लेखून चालणार नाही. आम्ही 31वरून 90वर जातो आहे आणि पुढच्या निवडणुकांमध्ये काय चित्र राहील हे क्लिअर होतं याच्यातनं. नाही, पण प्रसन्न या बाबतीत म्हणेल की हा जो विश्वास पाठकांचा मुद्दा आहे निश्चितपणे मराठी माणूस आणि मराठी माणसाबरोबर जो हिंदू कॉन्सोलिडेटेड वोट म्हणून बघितला जात होता, जो मुंबईत राहिला आहे, ज्याने मुंबई बघितली आहे, 92-93च्या ज्या दंगली आहेत त्याची आठवण अद्यापही मुंबईतल्या हिंदू मानसिकतेच्या माणसाच्या मनातून पुसली गेलेली नाही. आणि त्याचा परिणाम आहे की ज्या वेळेला शिवसेना संपेल अशा स्वरूपाची चर्चा होते त्या वेळेला तो हिंदू कॉन्सोलिडेटेड होतो आणि तो सेनेच्या पाठीमागे उभा राहतो. आणि या ठिकाणी सेनेला काही प्रमाणावर का असुना अगदी 30 वर्षापूर्वीच्या घटनेचाही फायदा या मतदानाच्या माध्यमातून काही प्रमाणावर झालाय. आणि त्याचाही परिणाम आहे की फक्त मराठीच नाही तर मराठी किंवा हिंदी भाषिक जो वर्ग आहे, गुजराती जो वर्ग आहे, तो सेनेबरोबर येताना पाहायला मिळतो. आपल्यासोबत आता चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सकाळ टाइम्सचे मुंबई ब्युरो चीफ पांडुरंग मस्के. मस्केजी, शिवसेना दोन गोष्टी, शिवसेना नंबर 1चा पक्ष होण्याच्या दिशेने आता आलेल्या 85 जागा म्हणजे आता जो काही आकडा असेल तो पुढचा असेल आणि उरलेल्या जवळपास 30-40 जागा त्या काय सगळ्या भाजपला मिळणार नाहीये, त्यामुळे शिवसेना नंबर 1 वरती आहे. अशा वेळी माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला. एक, भाजपचं नेमकं कुठे राहिलं की ज्यामुळे त्यांना हा मोमेंटम पकडता आला नाही? आणि दोन, आता पुढे युतीच्या दृष्टीने पावलं पडतील का? कारण दोघांनी आपले मार्ग बंद करून टाकलेत युतीचे. नाही, आता ज्या चर्चेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं की मुस्लिम मतदारही शिवसेनेकडे येतोय आणि त्याच बरोबरीने असंही म्हटलं जातं की 92ची दंगल हे लोकांच्या लक्षात आहे, तर हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकाला कॉन्ट्राडिक्ट करणारे आहेत असे. नाही, म्हणजे मी मान्य करतो ते कॉन्ट्राडिक्ट करणारे आहेत, पण जो कोकणी मुसलमान आहे तो जरी 93-93ची दंगली झालेली असली, कोकणात दंगलीचा परिणाम तसा नव्हता आणि त्यामुळे कोकणातला मुसलमान त्याही काळामध्ये शिवसेनेच्या बरोबर होता, मुख्यतः जो परप्रांतीय मुसलमान होता. पण कोकणी मुसलमानाला तुम्ही मुसलमान म्हणून ट्रीट करणार नाही? तो मराठीच आहे, मराठीच आहे. त्यामुळे मराठी मतं ही शिवसेनेबरोबर आहेतच, त्यामुळे तो काय वाद नाही. पण आता युतीच्या बाबतीत जर का म्हणाल शिवसेना आणि भाजपचा आकडे बघितल्यानंतर मला तरी काही चान्स वाटत नाही आता. कारण अपक्ष उमेदवार अर्थात आणि शिवसेना यांनी जर एकत्र आले तरी सुद्धा मी मस्केजी थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण आपल्या सोबत आता विनोद तावडेंची प्रतिक्रिया आपल्याला मिळते, भाजपचे ज्येष्ठ नेते. आपण बघूयात विनोद तावडे याबद्दल काय म्हणतात या निकालाबद्दल. हे आत्ताच्या ट्रेंड्सवरनं पूर्ण स्पष्ट झालेलं आहे आणि भाजपला 60 जागा देऊन त्यांची 40ची पण अवकात नाही अशा म्हणणाऱ्या संजय राऊतला मुंबईकरांनी उत्तर दिले. आत्ताच भाजपने 50शी गाठलेली आहे, अजून ट्रेंड पुढे येत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये क्रमांक 1 आला आणि सेनेला जी अवकात वाटली त्याच्या पलीकडे भाजप गेला हे दिसतंय आणि म्हणून हे सेलिब्रेशन आहे भारतीय जनता पार्टीचा.
मी पुन्हा एकदा इकडे निलेश पासून सुरुवात करेन, त्यानंतर मी काँग्रेसकडे मी पुण्याला सुद्धा जाणार आहे. निलेश, विनोद तावडे म्हणाले की जे आम्हाला फक्त 5-35 जागा द्यायचं म्हणत होते त्या संजय राऊतांना मुंबईने दिलेलं हा उत्तर आहे. खरंच हे उत्तर आहे मुंबईने दिलेलं? नाही, मुख्यतः भाजप ही फायद्यात आहे हे मान्य करायलाच हवं. म्हणजे जर युतीत भाजप लढली असती तर निश्चितपणे आज ज्या जागा मिळाल्या तितक्या जागा भाजपला मिळू शकल्या नसत्या आणि त्यामुळे युती तोडल्याचा भाजपला थेटपणे फायदा आहे. पण स्वबळावर किंवा नंबर 1चा पक्ष म्हणून समोर येण्याची जी त्यांची एक मानसिकता होती, त्यात जी इच्छाशक्ती होती, ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही. याचा मूळ परिणाम काय कारण आहेत याच्यावर जर आपण चर्चा करायचं म्हटलं तर यात मुख्यतः नोटबंदीचा परिणाम हा मुंबईतल्या गुजराती समाजावर, इतर अमराठी भाषिक जो वर्ग आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आणि याचा परिणाम होता की भाजप पासून काही प्रमाणावर का असो ना मुंबईतला व्यापारी वर्ग हा नाराज होता. निलेश, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो कारण प्रचंड मोठी ब्रेकिंग बातमी आहे. राहुल शेवाळेंच्या पत्नी पराभूत झालेल्या आहेत. अधिक माहिती देत आहेत वृषाली. नक्कीच सर, या ठिकाणी पाहिलं तर नाशिकमधली महत्त्वाची आणि मोठी बातमी. नाशिकमध्ये 2 खासदार पुत्रांना जनतेनं नाकारलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खासदारांना हा एक मोठा दणका मानला जातोय. शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या मुलाचा पराभव झालाय. अजिंक्य गोडसेचा एकलहरे गटातून पराभव झालेला आहे आणि भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचा मुलगा हा सुद्धा पराभूत झालेला आहे. समीर चव्हाण दिंडोरी गटातून त्यांचा पराभव झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहत आहे. 2 खासदारांच्या पुत्रांना जनतेनं नाकारलेलं आहे. नाशिकमध्ये हे चित्र आपण पाहताय. नाशिकमध्ये मनसेला धक्का बसलेला आहे. आता खासदार पुत्रांना जनतेनं नाकारलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खासदारांसाठी हा एक मोठा दणका आहे. ठाण्यामध्ये माजी महापौर जे आहेत पाटील ते पराभूत झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी. नाशिक नंतर आता ठाण्यातले अपडेट्स. भाजपचे मुकेश मोकाशी हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. ठाण्यामध्ये माजी महापौर पाटील हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी. पुण्यामध्ये महापौर प्रशांत जगताप हे विजयी झालेले आहेत. ठाण्यानंतर आता पुण्यातले अपडेट्स आपण पाहताय. नाशिक, ठाणे आणि पुणे या ठिकाणचे अपडेट्स सध्या आपण पाहताय. पुण्यामध्ये महापौर प्रशांत जगताप हे सध्या विजयी झालेले आहेत. तर नाशिकमध्ये खासदार पुत्रांना जनतेनं नाकारलेला आहे आणि या ठिकाणी महापौरांच्या पराभवाची मालिकाच या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये महापौर प्रशांत जगताप हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. मुंबईमध्ये राहुल शेवाळेंच्या पत्नी या पराभूत झालेल्या आहेत. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. वॉर्ड क्रमांक 144 मधून कामिनी शेवाळे या पराभूत झालेल्या आहेत. राहुल शेवाळे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यावरून सुद्धा एक मोठा वाद या ठिकाणी झालेला होता आणि त्यांचा आता या ठिकाणी पराभव झालेला आहे. मुंबई, ठाणे, नाशिकमधले अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यामध्ये महापौर प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत. महापौरांच्या पराभवाची मालिका जी आहे ती या ठिकाणी कुठेतरी थांबलेली आहे. नाशिक, पुणे आणि ठाण्यामधले अपडेट्स आपण जाणून घेतलेले आहेत. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. हे खरं आहे की भाजपला जरी स्वबळावरचं सत्ताचं स्वप्न खूप लांब असलं तरी सुद्धा भाजपने हे सगळे धक्के दिलेले आहेत. राहुल शेवाळेंची पत्नी हरते हा फार मोठा धक्का आहे शिवसेनेला. याचा अर्थ ज्याप्रमाणे शिवसेनेकडे सगळा मतदार जातोय, मराठी जातोय, गुजराती जातोय, त्याचप्रमाणे मराठी माणसाचा शिवसेनेचा मतदार सुद्धा भाजपकडे वळतोय. चावरेजी, हे कसं काय शक्य झालं? राहुल शेवाळेंच्या पत्नी हरल्या म्हणजे शिवसैनिकांनी तिकडे भाजपला मतदान केलं आणि शिवसैनिकांनी केलं. बरोबर आहे. मी आधीच पहिल्यापासून सांगतोय की मतदार हा आंधळेपणाने किंवा एक गठ्ठा मतदान करतो हे गृहीतकच चुकीचं आहे तुमचं. मतदार हा नेहमी उमेदवार बघून मतदार करतो, त्या पक्षाचं काम बघून मतदान करतो. हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि मुंबईपुरता जर विचार करायचा म्हणलं तर तुम्ही उलट्या बाजूनी जर विचार केलात तर तुम्हाला असं दिसेल की मुंबई महानगरपालिकेची सत्ता जी आहे ही शिवसेना आणि भाजप यांच्याकडेच राहावी हाच आम जनतेचा कौल आहे. बरोबर. जरी कारण शिवसेनेला निर्भेळ बहुमत मिळालेलं नाहीये, साधारण 100 पर्यंत जागा मिळतील असं आपला आत्मास आहे. इकडे म्हस्केंना विचारतो, म्हस्केजी, हा जो शेवाळेंना बसलेला पराभवाचा धक्का आहे तो सगळा भाई भतीजावाद जो काँग्रेसच्या वती शब्द वापरला जातो, पत्नीला पुढे केला, अनेक जण तिकडे नाराज होते, त्याचाच हा फटका बसला. निष्ठावंतांनीच शेवटी शिवसेनेला धूळ चारली आहे. शेवाळ्यांच्या विरोधात जी नाराजी होती ट्रॉम्बे मतदारसंघात, ते खासदार झाले त्यापासून ती सुरू झाली आणि ती उफाळून आली आता या महापालिका निवडणुकीमध्ये. त्याचं कारण केवळ पत्नीला तिकीट दिलं म्हणून नाही, कारण त्यांची पत्नी पूर्वी नगरसेविका होती त्यामुळे तिला फारसा असा विरोध नव्हता कोणाचा. पण शेवाळ्यांनी त्या परिसरातल्या जवळपास 7 तिकीटं
ही आपल्याच नातेवाईकांना किंवा आपल्याच जवळच्या माणसांना दिलेत आणि त्यामुळे ते पांचाळ म्हणून शाखा प्रमुख होते, त्यांनी शिवसेना सोडली. गेले अनेक वर्ष ते शाखा प्रमुख आहेत तिथं. या केवळ एका मुद्द्यावर की सगळंच तुमच्या घरात का, हा त्यांचा प्रश्न होता की सगळं तुमच्या घरात का, खासदारकी तुम्हाला, नगरसेवक पद आहे तुमच्याच घरात, असं का. आणि म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या पत्नीला तिथून उमेदवारी दिली होती. ती दिल्यानंतर त्यांच्या बरोबर असलेल्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा हीच भावना होती की एकाच व्यक्तीला किती पदं द्यायची, आणि त्यामुळे हा पराभव त्यांचा झालेला आहे. बरं, मी पुन्हा एकदा पुण्याला जातो. काँग्रेसचे आपले रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत. महाजन सर, मगाशी चावरेने एक मुद्दा उपस्थित केला होता, ज्या आत्मपरीक्षणाबद्दल आपण इकडे व्यक्त करताय मत, हे काँग्रेस जाहीरपणे का नाही स्वीकारत? जाहीरपणे आम्हाला काय बघायला मिळतं? पृथ्वीराज अशोक चव्हाणांवरती नागपूरमध्ये शाई फेक, नारायण राणे मुंबई प्रदेशाध्यक्षबद्दल म्हणतात हा मी रागावा असा लायकीचा नाहीये, एकमेकांमध्ये कोणतंही संतुलन नाही, संधान नाही. अशा वेळी फक्त महाजनांचं बोलणं हे अरण्य रुदन ठरणार नाही, नाहीतर काय? असं आहे, आत्मपरीक्षण हा शब्द हा स्वतःचा अर्थ स्वतः सांगणारा आहे. आत्मपरीक्षण म्हणजे आपण स्वतःचं परीक्षण करायचं. बरं, तर स्वतःचं परीक्षण हे जाहीरपणे असूच शकत नाही. आपल्यापैकी तिथं बसलेला कोण महानुभाव असा आहे की जो आपण नोकरी करत होतो त्या काळामध्ये आपल्या काय चुका झाल्या याबद्दलचं परीक्षण आता आपल्या सगळ्यांच्या समोर करेल असं कोण? महाजन सर, खासगी नोकरी आणि राजकीय पक्ष लोकशाहीतला याच्यात फरक करायचा की नाही आपण? खासगी नोकरी आणि लोकशाही पक्ष असणारा जाहीर पक्ष याच्यात फरक करायचा की नाही? म्हणूनच खाजगी नोकरीची पार्श्वभूमी असणाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या संदर्भात ऑब्झर्वेशन करताना या दोन्हीमधल्या फरकाचं भान राखलं पाहिजे. मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष असेल, संस्था असेल किंवा संघटना असेल, यांच्या बाबतीमध्ये जे आत्मपरीक्षण करायचं असतं ते संघटनात्मक अनेक प्लॅटफॉर्म्स असतात, अनेक व्यासपीठं असतात, त्याच्यामध्ये केलं जातं. आणि त्याच्यानंतर जे निर्णय होतात ते निर्णय जाहीरपणे कार्यकर्त्यांच्यासाठी सांगितले जातात, ते मग आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचतात. हा आत्मपरीक्षणाचा पहिला मुद्दा. आता अरण्य रुदन वगैरे हे शब्द माझ्या दृष्टीने फार परके आहेत. त्याचं कारण असं की मी नेहमीच अशा प्रकारचंच बोलत असतो, पक्षाच्या आतही तसंच बोलत असतो, बाहेरही तसंच बोलत असतो. माझ्याजवळ आतबाहेर असं काही नाही, असं ह्या आपल्या सर्व मित्रांना खरं म्हणजे माहिती आहे. पण तरी आता चर्चेचं स्पिरिट कायम राखायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही. आता मुद्दा असा की एकमेकांवर कुरघोडी करणं हा काही या चर्चेचा विषय नाही, त्यामुळे मी त्या विषयात फारसं जात नाही. मी ज्या वेळेला सुखवस्तू हा शब्द वापरतो तो तुलनात्मक असतो. एवढं साधं लक्षात घेतलं तरी शब्दच्छल आणि कुरघोडी यांना काही महत्व अशा चर्चेत नसतं, हे आपल्या लक्षात येईल. आता काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आपण म्हणता तसं आत्मपरीक्षण आणि निवडणुकीतल्या पराभवानंतर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे याचा एक लांब असा इतिहास आहे. म्हणजे तो अगदी इंदिरा गांधींपासून सुरू होतो. निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेऊन आपापल्या पदाचे राजीनामे देण्याची परंपरा काँग्रेस इतकी अन्य कुठल्याही पक्षात नाही. उलट अन्य पक्षांचे अध्यक्ष 56 इंची छाती काढून नाही शाहीमुळे पराभव झाला, बाईमुळे पराभव झाला असा ज्यांचा इतिहास आहे ते पक्ष सोडून द्या. पण काँग्रेस पक्षाची आत्मपरीक्षणाची जी रीत आहे ती अशी आहे की सर्वोच्च निर्णयक्षम बॉडी जी आहे तिच्यामध्ये ह्या सगळ्याचं विश्लेषण होतं. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर आणि जाहीरपणे काय करायचं याचे प्रस्ताव पार केले जातात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाते. म्हणून आत्ता आपल्याला आठवत असेल गेल्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा अनेक विधानसभा अध्यक्षांनी किंवा जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे ही जी काही काँग्रेस पक्षाची परंपरा आहे ती राखली जाईल याच्याबद्दल संशय असण्याचं काही कारण नाही. आता आपल्या महाजन सर, मी येतो तुमच्याकडे तुर्तास. आता आपल्याकडे नागपूरहून बातमी येते की नागपूरमध्ये भाजपने विजयी जल्लोष सुरू केलेला आहे. नागपूर भाजपसाठी तसा गृहीत धरलेलाच बालेकिल्ला होता आणि तिकडे यश स्वाभाविक होतं. नागपूरमध्ये हे भाजपच्या विजयी जल्लोषाची दृश्य.
तर विजय जल्लोष मुंबईतला बघायला मिळाला. भाजपने 50 पेक्षा जास्त जागांवरती आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे भाजपला आनंद वाटणं स्वाभाविक आहे. 30-35च्या आसपास असणारी घुटमळणारी भाजप आता शिवसेनेच्या ला इतकी अगदी नाही तरी सुद्धा एक आव्हान उभं करू शकेल इतक्या प्रमाणात गेलेली आहे. शिवसेनेला ज्याप्रमाणे उत्तर भारतीयांची मतं मिळालेली आहेत त्याचाच अर्थ भाजप जर का 50-55 क्रॉस करत असेल तर मराठी मतं त्यांना मिळालेली आहेत. या सगळ्या अर्थाने त्याचं विश्लेषण करावं लागणार आहे. शिवसेनेसाठी हा विजय तितकासा गोड नसणार आहेत. तुर्तास आपण इकडे स्टुडिओमध्ये येऊयात. माझ्यासोबत विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठकांना मला विचारायचं आहे, पाठकजी जल्लोष तर सुरू आहे तुमचा, आम्हाला बघायला मिळाला मुंबईतला जल्लोष आम्ही आता दाखवला, पण हा जल्लोष कशाचा? दुसऱ्या नंबरचा? नागपूरचा जल्लोष दाखवला मला वाटतं, मुंबईचा पण दाखवला नंतर. मुंबईचा दाखवला. ते जल्लोष करण्यासारखी नक्की स्थिती आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी निलेशजींनी पण विषय मांडला होता, की गेले 20 वर्ष 2/3 मुंबईवर भारतीय जनता पक्षाला आपली संघटना मजबूत करण्याचा संधीच नव्हती मिळाली. कारण 2/3 सीट्स जवळजवळ शिवसेना लढवायची आणि 1/3 आम्हाला मिळायच्या. तर यावेळेस आम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं हे फक्त आमच्या हातात होतं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. मागच्या वेळेस आम्हाला 60 पैकी 31 सीटा मिळाल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट तुमच्या लक्षात आला असेल 50% होता. त्या 31 वरनं आम्ही जर 70, 80 किंवा 90 वर जात असू, नक्कीच ही जल्लोष करण्यासारखी परिस्थिती आहे. पण 80 ते 85 जागांचा अपेक्षा होती तुम्हाला. 80-85 कुठे आणि 50-55 कुठे? प्रयत्न हा आमचा 115चाच होता. पण तुमचं टार्गेट हे नेहमी जास्त असायला हव्या, अशा अपेक्षांच्या दृष्टीने तेवढे प्रयत्न देखील असायला हवे. मात्र तेवढ्या सीट नाही मिळालेल्या आमचे प्रयत्न कमी पडले असतील. पण त्याचं मुख्य कारण हेच असेल की संघटनात्मक दृष्ट्या आम्ही डिसएडव्हान्टेजेस स्टेजला होतो. बरं, शिवसेनेला तो ॲडव्हान्टेज होता कारण त्यांचं नेटवर्किंग अनेक वर्षांपासून होतं. पण पुढच्या निवडणुकीमध्ये ही देखील जी तफावत आहे ही कमी झालेली असेल. मी इथे विद्याताई आपल्यासोबत आलेल्या आहेत. विद्याताई चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्ते आहेत. विद्याताई, स्वागत आहे चर्चेमध्ये आपलं. दिवसभर आपण सगळीकडे आहात, मला कल्पना आहे तुम्ही, पण तरी सुद्धा थोडीशी आनंदाची भावना सुद्धा आहे कारण जिल्हा परिषदेत अजून राष्ट्रवादीने आव्हान उभं केलेलं आहे. पण त्याचवेळी मुंबईचं एक वेळ आपण थोडंसं बाजूला ठेवू, पुण्यासारखा बालेकिल्ला मात्र सुटताना दिसतोय, निसटताना दिसतोय. पिंपरी चिंचवड राखलेलं आहे राष्ट्रवादीनं, पण पुण्यामध्ये बालेकिल्ला निसटताना दिसतोय. नाही, पुण्यामध्ये जे मध्ये आपण बघितलं असेल की सत्तेमध्ये जे आमच्याकडचे लोक होते ते मोठ्या प्रमाणात भाजपने स्वतःकडे खेचून घेतले आणि दुसरं म्हणजे तिथले जे गुंड आहेत त्यांना सगळ्यांना पवित्र करून घेतलं. म्हणजे मसल पॉवर आणि मनी पॉवर याचा वापर भाजपने पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला दिसतोय. परंतु पिंपरी चिंचवड आम्ही राखले, त्याचा एक आनंदसुद्धा आहे. परंतु जी लाट होती आता भाजपची ती आता ओसरताना दिसते, ते काही समाधान कमी नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषदांच्या रिझल्ट्सकडे आता आपल्या सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. आणि तिथे ग्रामीण भागामध्ये जो फटका नोटबंदीचा वगैरे बसलेला आहे किंवा खास करून ग्रामीण भागामध्ये शेतकरी जो नाराज आहे, शेतमालाला जो भाव मिळत नाहीये, याचे काही. पण विद्याताई, मला आठवतंय जुन्या 2 टर्मच्या आधीच्या निवडणुकीमध्ये कलमाडीच्या कारभाराला कावले होते पुणेकर. त्यावेळी शरद पवारांनी शब्द वापरले होते, कारभारी बदला. पण पुणेकरांनी आता राष्ट्रवादीचा कारभारी बदलला. नाही, ठीक आहे ना, कारभारी बदलला म्हणजे काय एकदम काही बदल झालेला नाही आहे. थोडेफार बदल होत असतात प्रत्येक निवडणुकांमध्ये. अगदी आपण अपेक्षित केलेले रिझल्ट्स आपल्याला मिळत नाही. परंतु ठीक आहे, पिंपरी चिंचवड आहे आमच्याकडे आणि भाजपचे अजून 2.5 वर्ष जे आपण महाराष्ट्रात म्हणतो ते आहेत. त्यामुळे लोक स्वतःहूनच आता भाजपला घालवण्याच्या मागे लागलेले, हे तरी थोडकं नाही आहे. पुण्यामध्ये थोडंसं मी म्हटलं मगाशी मनी पॉवर आणि मसल पॉवर, तो पण परिणाम आपल्याला बघायला मिळतो. मी वृषालीकडे जातो, काही अपडेट्स आलेले आहेत. वृषाली, काय बातम्या आहेत? मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रसन्न सर आपल्यापर्यंत पोहोचते. ती बातमी आहे मुंबईतली. मुंबईमध्ये मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव झालेला. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. विनोद शेलार विद्यमान नगरसेवक होते आणि त्यांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या स्वप्नील टेंबवलकर यांचा मोठा पराभव झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबईमध्ये आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलारांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. विनोद शेलार विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांचा या ठिकाणी पराभव झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. शिवसेनेच्या स्वप्नील टेंबवलकर यांचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. विनोद शेलार हे आशिष शेलारांचे बंधू होते, त्यांचा पराभव झालेला हा एक प्रकारे भाजपला काहीसा धक्का आहे कारण थेट शहराध्यक्षांच्या भावाचा पराभव झालेला आहे. मी विश्वास पाटकांकडे जातो. विश्वास पाठकजी, एक प्रकारे ही चपराक आहे कारण साधारण मानलं जातं जशी शिवसेनेला चपराक शेवाळ्यांच्या बाबतीत मिळाली तशी इकडे शेलारांच्या बाबतीत तुम्हाला काय? मुंबईमध्ये काही ज्या निवडणुका होत्या ती काटेकी टक्करच होती. त्या प्रत्येकाने तो इश्यू केला होता की मला याला हरवायचंच आहे किंवा याला जिंकवायचंच आहे.
त्याच्यामध्ये मला वाटते तो पराभव झालेला दिसत आहे. कारण आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांनी ज्या प्रकारचं संघटना उभी केली, काम केलं आणि भाजपाला मुंबईमध्ये जे यश मिळवून दिलं आहे, त्यांना कुठेतरी धडा शिकवण्याच्या दृष्टीने कॉर्नर करून त्यांचा पराभव झालेला आहे आणि तो पराभव आम्ही स्वीकारतो. मी पुण्याला जातो. पुण्याला योगेश कुटेंना मला महत्त्वाच्या गोष्टी काही विचारायच्या आहेत. योगेश कुटेजी, मला 2-3 मुद्दे घेऊन आपल्याकडे यायचे आहेत. एक म्हणजे पुण्यामध्ये जो सत्ता बदल साधारणपणे बघायला मिळतोय त्याची रुजुवात नेमकी कधी झाली होती, राष्ट्रवादीला ही भनक लागली होती की नव्हती, पण त्याच वेळी पुण्याच्या जवळच्याच असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादी बालेकिल्ला राखते असं दिसतंय. हे एकाच वेळी कसं काय शक्य होत आहे? प्रसन्न, सर्वात प्रथम पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही पराभवाच्या छायेत आहे. याचा निकाल साधारणपणे 2.5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीतच आला. कारण जेव्हा 8च्या 8ही आमदार हे जेव्हा भाजपचे निवडून आले तेव्हाच भाजप आता पुणे महानगरपालिकेमध्ये अतिशय चुरशीनं लक्ष घालणारे तेव्हाच लक्षात आलेलं होतं. आणि तेव्हापासून त्यांनी ती चांगली बांधणी केलेली होती. आणि त्यांनी एकदम विजयी सीट ज्या आहेत, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे उमेदवार असतील, काँग्रेसमधले असतील, त्या सर्वांना आपल्याकडे कसं ओढता येईल याचं त्यांनी इलेक्शन प्लॅनिंग अतिशय बरोबर केलेलं होतं. आता विद्याताई ज्या म्हणाला की त्यांनी गुंडापुंडांचं सगळं घेतलेलं आहे, हेच गुंड काही म्हणजे 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी हे काँग्रेसमध्ये होते, हीच मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. आणि ही जेव्हा भाजपमध्ये आली तेव्हा भाजपने त्यांना पावन करून घेतलं. हे अगदी वस्तुस्थिती आहे. मात्र त्याचा फायदा त्यांना चांगल्या रीतीने झालेला दिसतोय. कारण अगदी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी देखील भाजप पुरस्कृत म्हणून चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. याचा अर्थ त्यांची जी आपण काय म्हणूयात की प्रत्येक इलेक्शन इलेक्टिव्ह मेरिट हे भाजपने लावलेलं दिसतंय. आणि त्या जागा आणि त्या इलेक्टिव्ह मेरिट बरोबर आहे, त्यांनी ते लावलेलं दिसतंय आणि त्यानुसार त्यांना तो इलेक्टिव्ह मेरिट तो विजय झालेला दिसतोय. आणि याच्यामध्ये झालं काय, पिंपरी चिंचवडमध्ये आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असं अनेक त्रिमुखी नेतृत्व भाजपमध्ये तयार झालेलं होतं. त्यामुळे या तिघांचा एकमेकांना मेळ नव्हता. ही नंतर आपल्याला उमेदवारी वाटपाच्या वेळेस ते लक्षात आलं. आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पुण्यापेक्षाही पिंपरी चिंचवडमध्ये जास्त वेळ दिला, हे यानंतर हे देखील उघड झालेलं आहे. त्या वेळ दिल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडमध्ये दिसून येतो आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्येच शरद पवारांनी भाजपवर इतकी आक्रमक टीका केली होती, वैयक्तिक फडणवीस यांना देखील टार्गेट केलेलं होतं, त्यांच्याविषयी काही अनुचित 1-2 शब्द देखील वापरलेले होते. आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने गावकी आणि भावकीचं राजकारण चालतं त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा होल्ड अजूनही आहे, हे आताच्या निकालावरून दिसतं. तरीही या भाजपने तिथे जी मुसंडी मारलेली आहे ती देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भाजप तिथे अतिशय नगण्य होतं. जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधलीच होती ती पुन्हा भाजपमध्ये आली आणि त्यांनी आपापले जे गट काय किंवा जे प्रभाग आहेत ते या सगळ्या रणधुमाळीमध्ये राखलेले दिसत आहेत. आणि मला आणखी एक विशेष वाटतं की जिल्ह्यामध्ये मात्र पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचा मात्र अजिबात प्रभाव पडलेला दिसत नाहीये. अतिशय चांगली संधी भाजपला ग्रामीण भागामध्ये देखील होती, मात्र त्या संधीचा फायदा भाजपला काही घेता आलेला नाहीये. पुण्यापुरतं मात्र त्यांना दखल घेता येईल आणि अतिशय चांगलं घवघवीत यश मिळालेलं आहे असं दिसतंय. त्यामुळे संजय काकडे यांना काही राजकारण संन्यास घ्यायचा वेळ येईल असं तरी काही सध्याच्या ट्रेंडवर काही दिसत नाही. खरं मी योगेशजी, मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो काकडेंचा, पण तुम्ही त्याचं उत्तर देऊन टाकलंय. हरकत नाही, मी तुमच्याकडे परत येणार आहे. मला आणखी पण ग्रामीण राजकारणाबद्दल आपल्याला विचारायचं आहे. त्यापूर्वी काही अपडेट्स आलेल्या, जाऊया त्यासाठी वृषालीकडे. सर, एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मनसे संदर्भातली. मनसेच्या स्वप्ना देशपांडे या पराभूत झालेल्या आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या पत्नी आहेत स्वप्ना देशपांडे आणि त्यांचा पराभव झालाय. वॉर्ड क्रमांक 191 मधून सेनेच्या विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत. मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये ही लढत होती वॉर्ड क्रमांक 191 मध्ये आणि त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांच्या पत्नी संदीप देशपांडे यांच्या पत्नी या पराभूत झालेल्या आहेत. मनसेच्या स्वप्ना देशपांडे या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत आणि सेनेच्या ज्या उमेदवार आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या वॉर्ड क्रमांक 191 मधून या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत आणि सेनेच्या विशाखा राऊत या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. एक जल्लोष जो आहे शिवसैनिकांचा आपण पाहतोय, टप्प्याटप्प्यावर शिवसेना उमेदवारांचा विजय जो आहे तो मुंबईमध्ये आपण होताना पाहतोय. आणि या ठिकाणी मनसेसाठी आणखीन एक धक्का म्हणजे संदीप देशपांडे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पराभूत झाल्या आहेत. मुंबईमध्ये भाजपच्या रितू तावडे या पराभूत झालेल्या आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, वॉर्ड क्रमांक 127 मधून रितू तावडेंचा पराभव झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, मुंबईमधल्या अपडेट्स. मुंबईत भाजपच्या रितू तावडे या पराभूत झालेल्या आहेत.
मनसेच्या स्वप्ना देशपांडे, ज्या मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. सेनेकडून त्यांचा पराभव झालेला आहे. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे वृषाली. त्यासाठी मी मस्केंकडे जाणार आहे. मस्केजी, हा तोच शिवसेनेचा भाग 2012 साली जेव्हा सगळे 6 नगरसेवक मनसेकडे गेले, तिकडचा आमदारही शिवसेनेकडे गेला होता, मनसेकडे गेला होता. बाळासाहेबांचं दुःख होतं, त्यांनी बोलून दाखवलं होतं की शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात असं कसं होतंय. तो काय कलंक म्हणा किंवा ते स्वप्न पूर्ण झाले शिवसेनेचं, आणि त्या तसं झालं असेल तर नेमकं कुठे बिनसलं? नाही, यावेळेला उमेदवारी देताना शिवसेनेनं या जागा आपल्याकडे कशा राहतील याची पूर्ण व्यूहरचना केली होती. म्हणजे त्यासाठी अनेकांनी टीका केली की माजी महापौर म्हणजे अनेक ज्येष्ठ नेत्यांना तुम्ही नगरसेवकाच्या रिंगणात उतरवलेलं आहे. आता हा विशाखा राऊत यांचा जर विभाग घेतला तर त्या विभागामध्ये विशाखा राऊत ज्या समाजाच्या आहेत त्या समाजाची जवळपास 9,000 मतं त्या दादर परिसरात आहे आणि तो त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येतोय. या मतदारसंघापैकी म्हणजे या मतदारांपैकी 50% मतं जरी का मिळाली विशाखा राऊत यांना, तरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 5,000 मतं मिळणे म्हणजे विजय निश्चितच आहे. दुसरी मनसेचा विचार केला तर मनसेच्या प्रचारामध्ये म्हणजे मनसेचा प्रचार आपल्याला रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात दिसत होता. म्हणजे फॅनफेअर आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने दिसत. पण अंतर्गत जो प्रचार होता त्यांचा, त्या प्रचारामध्ये तिथले स्थानिक नेते यशवंत किल्लेदार फारसे कुठे दिसले नव्हते. त्यानंतर तिकडचे माजी आमदार सरदेसाई हे फारसे प्रचारात स्वप्ना देशपांडेंच्या प्रचारात फारसे दिसले नव्हते. तर ही जी ते अंतर्गत मनसेमध्ये जी काही सुरुवात झालेली आहे त्याचा फटका स्वप्ना देशपांडे यांना बसलेला आहे. ही फार महत्त्वाची घडामोड आहे. इथे मी पुन्हा एकदा इथे जाईन चावरेंकडे. चावरेजी, मनसेला स्वतःच्या जिकडनं सुरू झाली मनसे जोकडे ऐतिहासिक सभा झाल्या राज ठाकरेंच्या, तिथल्या सगळ्या जागा शिवसेनेच्या जात आहेत. आमदारकी गेली होती, आता नगरसेवक पद सुद्धा राहत नाही. त्यातून संदीप देशपांडेंचं मत यासाठी, कारण ते गटनेते होते मनसेचे. नाशिकमध्ये चला ठरून चालू, तिथे काय भाकरी परतायचीच होती, वेगळी करायचीच होती म्हणून तिकडच्या लोकांनी हा निर्णय घेतला. दादरमध्ये जिथे राज ठाकरे राहतात, जिकडे संदीप देशपांडेंसारखा एक कर्तबगार नगरसेवक होता, बऱ्यापैकी त्यांनी काम केलं असं साधारण प्रतिभा होती, तरी सुद्धा असं का व्हावं? पानिपत दादरमध्ये कसं काय? नाशिकमधला जो अनुभव आहे त्याचाच आपण विचार मुंबईच्या संदर्भात केला तर आपल्याला एक लक्षात येईल की राज ठाकरे यांनी ज्यावेळेला मनसेची स्थापना केली, सुरुवातीला त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या विलक्षण आकर्षक होत्या, पण त्यातल्या नंतर प्रत्यक्षात काय उतरलं नाही. बरोबर आहे. शेवटी लोकांना असं वाटलं असण्याची शक्यता आहे की बाबा हे फक्त बोलतात पण काही करत नाहीत. आता टोलबंदीचा जो हे आहे, टोलबंदीचा विषय आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात टोलबंदी करू म्हणून. टोलबंदीचं काय झालं पुढे? टोलबंदी होऊ शकली नाही. काही ठिकाणी टोलबंदी झाली, त्याचा भुर्दंड कोणाच्या माथ्यावर पडला? सर्वसामान्य जनतेच्या माथ्यावर पडला. कंत्राटदाराचं भलंच झालं, कंत्राटदाराला काही नुकसान झालं नाही. शासनाने काही स्वतःच्या खिशातून पैसे दिले नाहीत, हे लोकांच्या खिशातून पैसे गेले. हे अनेक जे विषय आहेत, या विषयाचा परिणाम निश्चितच म्हणजे मनसेच्या एकूणच काय म्हणू आपण यशावर किंवा स्ट्राईक रेटवर निश्चितच झालेला आहे. सौरभ, मला या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्याच्या पट्ट्याबाबतीत मला विचारायचं आहे, तरुण कसा विचार करत होता? एकीकडे मनसे म्हणजे एक व्यंगचित्र आलं होतं की डोक्यात भाजप आहे, हृदयात शिवसेना आहे. त्यातून काही जणांनी सांगितलं की डोळ्यात मनसे पण आहे किंवा डोळ्यात शिवसेना आहे, हृदयात मनसे, डोक्यात भाजप वगैरे. ह्या तरुणांनी मतदान कसं केलं असावं? एक मनसेबद्दल एक गोष्ट सांगतो. मनसेला पहिला जो झटका बसला तो खरा बसला होता. अनेकांना ऐकून खरं नाही वाटणार, पण तो जेव्हा आम आदमी पक्ष दिल्लीत पहिल्यांदा सत्तेवर आला तेव्हा बसला होता. कारण तोपर्यंत राजसाहेबांना प्रश्न विचारला जायचा की तुमचं अजून इलेक्शन मध्ये मत का नाही मिळत. तेव्हा राजसाहेब म्हणाले माझी शरद पवारांची तुलना करू नका, कारण ते निवडून येणाऱ्या लोकांचा पक्ष उभा करतात. मी माणसं उभी केली, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या उत्तराला पुढे ज्या वेळेला अरविंद केजरीवाल दिल्लीत पहिल्या झटक्यात सत्तेवर आले त्यावेळेला विचारलं गेलं की मनसे महाराष्ट्राची आप का होऊ शकत नाही. त्यावेळेला राजसाहेबांनी अशी घोषणा दिली की महाराष्ट्रात आम्हीच बाप. हा, मग ह्या सगळ्यामध्ये की त्यांना जो झटका बसला तो तिथून बसायला सुरुवात झाली होती. त्यानंतर असं झालं की एक मोठ्या वर्ग एक तरुण तिकडे गेला, परंतु मधल्या काळामध्ये कोणताही प्रोग्राम मनसेने दिला नाही, संघटनात्मक उभारणी दिली नाही. एकच फक्त विचारायचं होतं की आपल्याला असे आपल्या डोक्यावर परप्रांतीय का येऊन बसतात, परप्रांतीय आपल्या डोक्यावर का येऊन बसतात हे म्हणता म्हणता कोणत्या पक्षांनी आपल्या मराठी मुलांसाठी UPSC सारख्या एक्झामसाठी एक सेंटर तरी उभं केलं. आत्ता गेल्या 3 वर्षाची डेव्हलपमेंट आहे. किमान महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने ठाण्यात तरी हे उभं केलं होतं. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात तरुण तिकडे गेला होता. आणि अजून एक गोष्ट अशी की माणूस बघून मत द्यायचं असतं. जर शिवसेनेचा मनुष्य
जर तुम्हाला वेळी वखतीला उपयोगी पडला असेल, कारण आज पण ठाण्यात काय होतं माहिती शिवसेनेचं, तिथे क्रिकेटचे सामने आयोजित होतात, त्या इच्छुक संघांना बॅट बॉल वाटलं जातं, वयांचं वाटप होतं. अजूनही शिवसेनेतर्फे ठाण्यामध्ये 10वी साठी एक टेस्ट होत असते, म्हणजे सराव हलचल सुरू राहते, पक्ष जिवंत राहतो.